खासदार चषक यावर्षी पहिल्यांदाच आपण बोईसरमध्ये हा आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आकर्षक बक्षिसं आपण आयोजित केलेली आहेत, पुरस्कृत केलेली आहेत। या खासदार चषकासाठी डे नाईट टुर्नामेंट्स या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ एकूण पालघर आणि डहाणू तालुक्यातील 28 संघ सहभागी होणार आहेत। या 28 संघांमध्ये विशेष या ठिकाणी खास आयोजन करण्यात आलेले इतर सर्व कार्यकर्ते यांना मी विनंती करतोय की त्यांनी या व्यासपीठाच्या समोर आसनस्थ व्हावं। आपण थोड्याच वेळात या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय। पालघर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे खासदार चषक हे माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच संपन्न होत आहे। फायर क्रिकेट क्लब पाचळ पुरस्कृत खासदार चषक डे नाईट ही टुर्नामेंट्स आहे आणि यामध्ये 28 संघ सहभागी होत आहेत। हे 28 संघ आपल्या ग्रामीण आणि शहरी भागातील आहेत। हां, याचबरोबर या ठिकाणी नवीन माहिती 32 संघ या ठिकाणी सहभागी होत आहेत। याचबरोबर पंचक्रोशीतील जे काही संघ असतील त्यांना प्राधान्य दिलेलं आहे। पालघर डहाणू तालुका मर्यादित अशा प्रकारची ही स्पर्धा आहे। प्रथम पारितोषिक 1,11,000 रुपयाचं आहे, द्वितीय पारितोषिक 55,000 रुपयाचं आहे, तृतीय पारितोषिक 11,000 रुपयाचं आहे आणि चतुर्थ पारितोषिक 11,000 रुपयाचं आहे। याचबरोबर विशेष आकर्षक बक्षिसं ही जी आहे ती मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशा प्रकारचे या ठिकाणी ही स्पर्धा आपण घेत आहोत आणि याच्यासाठी विशेष संपर्क ज्यांना आपण करणार आहोत त्यांच्यामध्ये निरंजन घरत, चेतन घरत, धीरज घरत, विराज भोईर, पुष्कर घरत आणि लाविन्य घरत अशा प्रकारचं ह्या लोकांनी विशेष सहकार्य आणि संपर्क ठेवलेला आहे। थोड्याच वेळात आपण प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम आपण संपन्न करणार आहोत। आपणा सर्वांना एक नम्र निवेदन आहे, आपल्या दुचाकी ज्या आहेत, बाईक आहेत, मोटरसायकल्स आहेत, त्या कृपया आपण ग्राउंडच्या एका बाजूला लावल्या तर फार बरं होईल। थोड्याच वेळात आपल्या हा कार्यक्रमाचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। आज फक्त 4 संघांचे इथे सामने होतील उद्घाटनानंतर। आपल्या या उद्घाटनाचा कार्यक्रम पूर्णपणे कार्यक्रम जो आहे तो पाटील नेटवर्क, नितीश पाटील यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। याचबरोबर अनय डिजिटल या दुसरे एक यूट्यूब लाईव्ह आहे त्यांच्याद्वारे सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळेल। आपला हा जो आवाज पोचवला जातोय तो उत्कर्ष डीजे आवाज पोचवला जातोय आणि त्याचबरोबर समालोचन करतील आमचे सहकारी मित्र समालोचक प्रीतम घरत आहेत। हॅलो हॅलो, या 6 दिवसामध्ये वेगवेगळ्या लोकांचा आवाज समालोचन म्हणून आपल्याला ऐकायला मिळेल। खूप सुंदर अशा प्रकारची नवीन पिढी तयार होते। या आयोजकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील रॉकस्टार ग्रुप, आरडी ग्रुप, यंग स्टार ग्रुप, ओम साई ग्रुप, VIP ग्रुप, तिरुपती बालाजी ग्रुप, अष्टविनायक ग्रुप, एकता मित्र मंडळ, गोल्डन पासळ ग्रुप, जाणता राजा ग्रुप, गौतम नगर ग्रुप, गुड मॉर्निंग ग्रुप, सब मरेंगे ग्रुप, अनबिटेबल्स ग्रुप, KCC ग्रुप आणि शिवसाई सोसायटी ग्रुप अशा एकूण 15 समूहांनी आपल्याला विविध अशा प्रकारचं आयोजनांच्या माध्यमातून सहकार्य केलेलं आहे
आणि त्यांचे खरोखरच कौतुक आहे. वेगवेगळे ग्रुप्स आपल्याला ऐकायला मिळाले. हे वेगवेगळे ग्रुप समाजामध्ये विविध प्रकारची धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि विविध प्रकारचे कार्य आपल्याला करताना दिसत आहेत. अशा प्रकारचं आयोजन, हे सुंदर आयोजन आपल्याला ह्या फायर क्रिकेट क्लब पासळ आणि खासदार चषकामध्ये पाहायला मिळतंय. मी सर्वांचं पुन्हा एकदा सर्व निमंत्रित, स्नेही, आप्तेष्ट, ग्रामस्थ, बंधू भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या ठिकाणी आलेले सर्व लोकप्रतिनिधी, या समाजसेवी संघाचे आलेले सर्व प्रतिनिधी, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. थोड्याच वेळात पाहुणे आल्यानंतर या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होईल. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. प्रमुख उद्घाटक माननीय श्रीयुत भरतभाई राजपूत, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, यांचंही थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. मला सुचेंद्र घरत यांनी या ठिकाणी खास सांगितलं की या स्पर्धेच्या दरम्यानमध्ये 16 संघांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील विविध 16 प्लेयर्स जे आहेत, विविध संघामधून आपल्याला पाहायला मिळतील की जे प्रथित यश असे टेनिस खेळाडू आहेत आणि त्यांच्या शेवटच्या अगदी क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल मॅचमध्ये त्यांना संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपण त्यांना नक्कीच पाहू शकतात, यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. याचबरोबर लाईव्ह या ठिकाणी प्रत्यक्ष आपण या खेळाचा आस्वाद जो आहे तो आपण नक्कीच घ्यायचा आहे. क्रिकेट असा खेळ आहे की ज्या खेळामधून मान्यवर या ठिकाणी आहेत त्या सर्वांचं खरोखरच आपल्या आयोजनामध्ये सहभाग आपल्याला दिसून येतोय. हॅलो. आजच्या या खासदार चषकासाठी परिसरातील पंचक्रोशीतील आलेले सर्व खेळाडू, याचबरोबर रसिक प्रेक्षक, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या उद्घाटनाच्या प्रसंगी आमच्या भगिनी सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी जे उद्घाटक लाभलेले आहेत त्यांचं औक्षण करण्यासाठी आमच्या भगिनी इथे उपस्थित आहेत. यामध्ये सौ रुपाली घरत, सौ तेजश्री तेजू घरत, सौ अर्चना हेमचंद्र घरत, सौ सायली चेतन घरत आणि सौ उन्नती उमेश घरत या सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण या ठिकाणी आपण पाहुण्यांचं यथोचित असं औक्षण करायचं आहे. पाहुण्यांचं आगमन होतंय. आपण सर्वांना मी विनंती करतोय की आपण इथे या ठिकाणी आसनस्थ व्हावं असं मी आपणा सर्वांना विनंती करतोय. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीयुत भरतभाई राजपूत सर, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांच्यासोबत सर्व इथे मान्यवर मंडळी आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय. याचबरोबर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी लाभलेले सर्व प्रमुख पाहुणे
यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय. भरतभाई राजपूत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत उद्घाटक, आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी आहेत. याचबरोबर माननीय श्री जगदीश राजपूत साहेब, डहाणू नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, यांचंही आगमन झालेलं आहे. औक्षण करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत सौ रुपाली घरत, तेजस्वी घरत, अर्चना घरत, सायली घरत, याचबरोबर उन्नती घरत, या सर्व महिला भगिनी स्वागत करीत आहेत, औक्षण करीत आहेत. भारतीय या संस्कारानुसार आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करतोय. या खासदार चषकाचं उद्घाटन प्रसंगी आलेले सर्व मान्यवर मंडळींचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या कार्यक्रमामध्ये खास प्रमुख पाहुणे लाभलेले माननीय श्री संत हरिचंद्र भोये साहेब, आमदार विक्रमगड, याचबरोबर माननीय श्री संतोष जनाटे साहेब, महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजपा, माननीय श्री बाबाजी काटोळे सर, माननीय श्री संजय ज पाटील साहेब ज्येष्ठ नेते, व माननीय श्री अशोक सवडे साहेब जिल्हा सरचिटणीस, या सर्वांचं प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आंबटगोड मैदानावर ही 12 ते 17 मेपर्यंत डे नाईट अशी स्पर्धा या ठिकाणी होणार आहे. आणि यासाठी या शेवटच्या दिवशी आपल्याला जो खास पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे, त्या दिवशी आपल्या पालघरचे लोकप्रिय खासदार माननीय श्री डॉक्टर हेमंत विष्णू सावरा साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन करावं. आजच्या या आयोजनामध्ये दीप प्रज्वलन करीत आहेत माननीय श्रीयुत भरतभाई राजपूत साहेब, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत असताना माननीय उद्घाटक भरतभाई राजपूत साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्पीकर. याचबरोबर विघ्नहर्ता गणेशाला सुद्धा वंदन करीत आहेत माननीय श्री अशोक सवडे साहेब. त्यांना पुष्पहार अर्पण करीत आहेत की ही 12 ते 17 तारखेपर्यंत सुरू राहणारी ही स्पर्धा, आणि ह्या स्पर्धेसाठी कुठलंही विघ्न न होता अगदी परमेश्वराच्या कृपेने पार पाडू असा एक संदेश याद्वारे देत आहेत. दीप प्रज्वलन करीत आहेत. दीप प्रज्वलन करीत आहेत सर्व मान्यवर. माननीय उद्घाटक श्री भरतभाई राजपूत साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहेत. माननीय श्रीयुत उपनगराध्यक्ष साहेब यांच्या कोणीतरी वरती येऊन फॅन थोड्या वेळ बंद करा ना प्लीज. सदाभाऊ कुठे आहेत? दीप प्रज्वलन करीत आहेत विनाताई. याचबरोबर माननीय श्रीयुत उपनगराध्यक्ष राजपूत साहेब हेही दीप प्रज्वलन करीत आहेत. माननीय संकेत साहेब या ठिकाणी दीप प्रज्वलन करीत आहेत. याचबरोबर माननीय श्रीयुत संजय नारायण पाटील सरपंच सालवड हेही दीप प्रज्वलन करीत आहेत.
माननीय डॉक्टर संगारे साहेब यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करायचे आहेत. माननीय डॉक्टर संतोष संगारे साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. डॉक्टरांना विनंती आहे संगारे साहेबांना की आपण श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन करायचं आहे. मोरिया जय. याचबरोबर या ठिकाणी मंडळ अध्यक्ष प्रणय म्हात्रे आणि महेंद्र भोणे यांनाही विनंती आहे की आपण श्रीफळ वाढवायचं आहे. महेंद्रजी आपणही माननीय श्री सदानंद पाटील साहेब आमचे सदानंद तुकाराम पाटील सर यांना विनंती आहे आपण पुढे या. आपण सुचेंद्र पाठीमागे सर आहेत उभे बघा. याचबरोबर ह्या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आजच्या या कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी खास उपस्थित उद्घाटक माननीय श्री भरतभाई राजपूत साहेब यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. याचबरोबर माननीय श्रीयुत अशोक सवडे साहेब आपणही आसनस्थ व्हावं. माननीय श्रीयुत उपनगराध्यक्ष साहेब माननीय श्रीयुत जगदीश राजपूत साहेब आपणही कृपया आसनस्थ व्हावं. माननीय श्री सौ विना देशमुख महिला मोर्चा अध्यक्ष यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर या ठिकाणी आसनस्थ व्हावं. माननीय सौ अर्चना सदानंद पाटील उपसरपंच कृपया मंचावर यावं, उपस्थित आसनस्थ व्हावं. माननीय श्रीयुत आनंद धोडी साहेब सरपंच सरावली यांनाही विनंती आहे. माननीय श्रीयुत संजय नारायण पाटील सरपंच सालवड यांनाही विनंती आहे की कृपया आपण आसनस्थ व्हावं. माननीय श्रीयुत आनंद सोमनजी आपल्याला विनंती आहे सरपंच पाचस्थळ. माननीय श्रीयुत सदानंद तुकाराम पाटील सर यांनाही विनंती आहे की कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावं. माननीय श्रीयुत गोपीनाथ पांडुरंग घरत यांनाही विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. माननीय श्रीयुत हरेश घरत यांनाही विनंती की आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. माननीय श्रीयुत सुधीर मोरेश्वर घरत कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावं. माननीय श्रीयुत कल्पेश संखेजी आपल्यालाही विनंती आहे. माननीय श्रीयुत मनोज संखेजी कल्पेश पिंपळेजी प्लीज आपणही आसनस्थ व्हावं. माननीय श्रीयुत अनंत बुकट्या घरत सर यांनाही विनंती आहे की कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. माननीय डॉक्टर संतोष संगारे सर प्लीज कृपया आपण आसनस्थ व्हावं. माननीय सलोनी मॅडम माजी पंचायत समिती सदस्य यांनाही विनंती आहे. माननीय श्रीयुत सदानंद तुकाराम पाटील सर प्लीज. याचबरोबर आमच्या आयोजकांमध्ये माननीय श्रीयुत विदुरजी पाटील साहेब, माननीय गणेशजी घरत, माननीय श्रीयुत महेंद्र भोनेजी, प्रणय म्हात्रेजी यांना विनंती आहे की कृपया त्यांनी आसनस्थ व्हावं.
सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि सर्व उपस्थितांना, निमंत्रितांना, स्नेहींना यांना विनंती करतोय की समोर खुर्च्या आहेत, आपण कृपया इथे आसनस्थ व्हावं. सर्व असलेले आमचे ग्रामस्थ, रसिक प्रेक्षक, ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य असतील त्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण समोर आसनस्थ व्हावं. आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि ह्या उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. फायर क्रिकेट पासळ पुरस्कृत खासदार चषक 2026 मध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत आहे. दिनांक 12 ते 17 मे या 6 दिवसांमध्ये जवळजवळ 32 संघ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि जवळजवळ 16 खेळाडू जे आहेत ते महाराष्ट्रातील प्रतितयश अशा संघात सहभागी होणार आहेत. आकर्षक बक्षिसं आणि आकर्षक चषक या ठिकाणी आपल्याला दिलं जाईल. शेवटच्या दिवशी ज्यावेळेला 17 तारखेला हा फायनल अंतिम सामना असेल त्या दिवशी आपल्या पालघरचे खासदार माननीय डॉक्टर हेमंतजी सावरासाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. थोडासा अवधी असल्यामुळे मी थोडासा इतिहास आपल्याला ह्या ठिकाणी सांगू इच्छितोय. 1965 साली या पासळमध्ये जय भवानी संघ स्थापन झाला आणि त्यामध्ये माननीय श्रीयुत रामचंद्र घरत, सदानंद तुकाराम घरत, रमेश ग घरत, बबन भोईर, सुरेश भोईर, ज्ञानेश्वर पाटील आणि नामदेव लक्ष्मण घरत अशा काही दिग्गज खेळाडूंनी हा क्रिकेटचा सामना त्यांनी भरवला होता. त्यानंतर 1976 मध्ये फायर क्रिकेट क्लब सुरू झाला आणि त्यामध्ये सुधीर घरत असतील, दत्ता पाटील असतील, गोपीनाथ घरत असतील. 1979 मध्ये RCC राऊत क्रिकेट क्लब आणि फायर क्रिकेट क्लब अशा प्रकारची या ठिकाणी सुरुवात झाली आणि 1983 साली याच क्रीडांगणावर डे टुर्नामेंट्स फायर क्रिकेट क्लबने भरवले होते. 1989 साली नाईट क्रिकेट सुरुवात झालेली आहे आणि त्याला आत्ता जवळजवळ 37 वर्ष ह्या ठिकाणी झालेली आहेत. 2-3 वर्ष कोरोनाची मध्येच गेलेली असली तरी सुद्धा सातत्याने आपण या ठिकाणी ह्या आंबटगोड मैदानावर डे आणि नाईट अशा टुर्नामेंट्स जे आहेत त्या आपण भरवल्या जातात. आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्रीयुत भरतभाई राजपूत साहेब, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी आणि आयोजकांमधून माननीय श्रीयुत विदुर ज पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी भरतभाईंचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. भरतभाईंचा अल्पसा परिचय असा आहे. माजी नगराध्यक्ष, डहाणू नगर परिषद, एक लोकाभिमुख नेतृत्व आहे. सर्वसामान्यांच्या समस्या तत्परतेने सोडवणारे एक लोकप्रतिनिधी आहेत. सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी सहभाग घेतात. जनकल्याण आणि सामाजिक हित जपणारे आणि जनतेशी आत्मीयतेने जोडलेले अशा प्रकारचे नेतृत्व आहे. हा आमचा अभिमान आहे की आज आमच्या या प्रसंगी उद्घाटन म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा यथोचित त्याचा सन्मान शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या आयोजकांचे मधून विदुर पाटील साहेब करतायत. जोरदार एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी भरतभाई राजपूत साहेबांसाठी. माननीय या ठिकाणी खास उपस्थित झालेले माननीय श्री जगदीश भाऊ राजपूत साहेब, उपनगराध्यक्ष डहाणू नगरपालिका, मी माननीय विदुर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचंही स्वागत करायचं आहे.
जगदीश राजपूत साहेब यांनी या डहाणू नगर परिषदेमध्ये एक विकासाचा एक खूप छान प्रकारे असा संकल्प घेतलेला आहे आणि ही विकासाची गंगा त्यांच्या डहाणू नगर परिषदेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. माननीय सुद अशोकजी वडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करण्यासाठी गणेश घरत यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. अशोकजी वडे साहेबांचा परिचय आहे. माजी सभापती कृषी पशुसंवर्धन जिल्हा परिषद पालघर. भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. पक्षवाढीसाठी व समाजहितासाठी सातत्याने ते काम करतायत. साधेपणा, कार्यतत्परता आणि जनतेशी असलेले भारतीय आत्मीय संबंध ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आहे. त्यांचाही विशेष असा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. माननीय संजय नारायण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रणय यांना विनंती करतोय. संजय नारायण पाटील सध्या विद्यमान सरपंच आहेत सालवड ग्रामपंचायतीचे. एक लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं कार्य त्यांच्या गावामध्ये आणि ग्रामपंचायतीचे करतायत. त्यांचंही स्वागत आहे. माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले आनंदजी सोमन, मी कीर्तेश याला विनंती करीन की त्यांनी कृपया, मान्यवरांनी बाकीच्यांनी कृपया बसून घेतलं तरी हरकत नाही. आनंद सोमन यांचाही सरपंच म्हणून पाचळ ग्रामपंचायतीमध्ये मोठी कारकीर्द आहे आणि त्यांच्या या कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारची ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक कामं जी आहेत ती केली जात आहेत. त्यांचंही स्वागत आहे. या ठिकाणी खास उपस्थित असलेले आमचे मित्र माननीय आनंदजी धोडी साहेब, सरपंच सरावली, यांचंही आम्ही या ठिकाणी माननीय श्री महेंद्र भोने यांना विनंती, महेंद्र भोने मंडळ अध्यक्ष बोईसर यांच्या शुभ हस्ते आनंद धोडी साहेबांचा सत्कार आणि स्वागत होत आहे. माननीय सूत मनोज चिंतामण घरत यांनी कृपया मंचावर यायचं आहे. अध्यक्ष कुणबी समाजवादी संघ पालघर यांनाही विनंती आहे. माननीय सूत अनिल तरेजी, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया मंचावर यायचं आहे. माननीय सूत गिरीश राऊत यांनाही विनंती आहे की आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. माननीय सूत दिनेश घरतजी, नगरसेवक पालघर, यांनाही विनंती आहे की कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावं. माननीय सौ वीणा देशमुख मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मंजुळा गोवारी मॅडम यांना विनंती करतोय, कृपया आपण सौ वीणा देशमुख मॅडम यांचं स्वागत करावं. महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून देशमुख मॅडमचं या ठिकाणी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये मोठं कार्य आहे. एक सामाजिक कार्य कर्त्या म्हणून त्यांचं नावलौकिक आहे. कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी त्या सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. मंजुळा गोवारी मॅडम ह्या सरपंच राहिलेले आहेत आपल्या पासळ ग्रामपंचायतीच्या. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांचा केला जातोय. या ठिकाणी खास आमच्या पासळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मॅडम सौ अर्चना सदानंद पाटील मॅडम याही उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी संध्या कुंटे मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करावं प्लीज.
उपसरपंचा अर्चना पाटील मॅडम यांचं स्वागत होत आहे. संध्या मॅडमच्या शुभ हस्ते शाल, त्यानंतर स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी देण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आहे. माननीय श्रीयुत कल्पेश पिंपळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी महेश घरत यांना विनंती करतोय. महेश घरत, कल्पेश पिंपळे यांचं स्वागत करण्यासाठी महेश पांडुरंग घरत यांचं स्वागत. महेश घरत हे पाचसळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा कल्पेश भाऊंचा सन्मान केला जातोय. माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीयुत चंद्रकांत घरत यांना विनंती आहे, चंद्रकांत की कृपया मंचावर आसन असावं. माननीय श्रीयुत मनोज गणपत संखे साहेब यांचंही स्वागत होईल. मी रवींद्र राऊत यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. पंचायत समिती पालघर उपसभापती माननीय श्रीयुत मनोज संखेजी यांचं स्वागत करण्यासाठी रवींद्र राऊत यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. माननीय या ठिकाणी खास उपस्थित सलोनी मॅडम यांचं स्वागत. वंदना राऊत मॅडम यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सलोनी मॅडमचं स्वागत करायचं आहे. महिला मोर्चा आघाडीच्या पश्चिम विभागाच्या त्या प्रमुख आहेत. वंदना राऊत मॅडम यांच्या शुभ हस्ते सलोनी मॅडमचं हा यथोचित असा सन्मान केला जातोय. माननीय डॉक्टर संतोष संगारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश भाऊंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते डॉक्टरांचा सन्मान करायचा आहे. आपल्या बोईसरमध्ये आनंद हॉस्पिटल आहे. त्या आनंद हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर संतोष संगारे आणि त्यांच्या सौभाग्यवती आनंद हॉस्पिटल चालवत आहेत. ऑर्थोपॅडिक्स आणि विविध प्रकारच्या अशा सुविधा त्यांच्या रुग्णालयामध्ये मिळत आहेत. अशा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सहभाग डॉक्टर साहेब वेळात वेळ काढून येतात. कौतुक आहे. माननीय तुषार संखेजी इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. माननीय आनंदजी सोमन यांच्या शुभ हस्ते जिल्हा उपाध्यक्ष तुषार संखेजी, माननीय या ठिकाणी मनोज चिंतामणजी घरत इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विदूर पाटील साहेबांना विनंती करीन की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. मनोज चिंतामण पाटील हे कुणबी समाजोन्नती संघ पालघरचे अध्यक्ष आहेत. एक वेगळं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्याची वेगळी जाण असणारे आणि सर्वांना घेऊन चालणारे, टीमवर्कमध्ये घेऊन चालणारे असे मनोज घरत या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. जिल्ह्याचे सचिव माननीय श्रीयुत प्रकाश सिंगजी यांचं या ठिकाणी खास स्वागत.
गणेश भाऊंना विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. स्वागत होत आहे. यानंतर या ठिकाणी आपल्या पहिल्या फळीतील क्रिकेटर माननीय श्री सदानंद तुकाराम पाटील सर यांचं स्वागत या ठिकाणी सुचिंद्र घरत यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते याचबरोबर आज निवृत्तीनंतर सुद्धा या तरुणांना सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे माननीय श्रीयुत सदानंद तुकाराम पाटील सर एक आदर्श शिक्षक महाराष्ट्र राज्याचे आणि त्यांचा सन्मान होत आहे सुचिंद्र घरत यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी खास उपस्थित माननीय श्रीयुत गोपीनाथ पांडुरंग घरत यांनी समोर यावं, यांचाही सन्मान केला जातोय. मी रोहित राऊत यांना विनंती करीन. रोहित राऊत प्लीज. रोहित राऊत हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या शुभहस्ते गोपीनाथ पांडुरंग घरत यांचा हा सन्मान केला जातोय, स्वागत केले जात आहे. माननीय ह्या ठिकाणी खास उपस्थित हरेश घरत यांनी कृपया पुढे यायचं आहे. चेतन घरत यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. चेतन घरत. हरेश घरत माजी उपसरपंच पाचसळ ग्रामपंचायत आणि एक क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटर म्हणून त्यांनी नावलौकिक आहे. माननीय सुधीर घरत यांनी पुढे यायचे प्लीज. आमच्या आंबटगोड मैदानाचे अध्यक्ष आणि आजही मार्गदर्शन करणारे मी सदानंद पाटील यांना विनंती करीन. सर तुम्ही नाही सर. सुधीर घरत एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. कॉमन मॅन म्हणून ओळखलं जातं. साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्यांनी आपली सेवा दिली आणि त्यानंतर क्रिकेटच्या पाठीमागे जवळजवळ 3 दशकं अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. माननीय श्रीयुत अनंत बुकट्या घरत मी रुपेश घरत यांना विनंती करीन की त्यांनी पुढे येऊन अनंत साहेबांचा स्वागत करायचं आहे. रुपेश. हॅलो, स्पीकर थोडा त्या साईडला वाळा, इको येतोय प्लीज. यानंतर मी माननीय श्रीयुत अनंत तरेजी इथे उपस्थित आहेत. अनिल तरेजी कृपया पुढे यायचं आहे. भावेश आपल्या शुभ हस्ते तरे साहेबांचं स्वागत करायचं आहे. याचबरोबर या ठिकाणी खास उपस्थित असलेले माननीय श्रीयुत गिरीश राऊतजी यांनाही विनंती करतोय की त्यांनी समोर यायचं आहे.
मी रोहित राऊत यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सन्मान करावायचा आहे. गुलमोर हॉटेलचे सर्वे सर्वा रोहित राऊत स्वागत करत असताना पालघरचे नगरसेवक माननीय श्री दिनेश घरतजी, दिनेश घरत. दिनेश भाऊ प्लीज. प्रणय जी. मंडळ अध्यक्ष पश्चिम विभाग माननीय श्री प्रणय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पालघरचे नगरसेवक दिनेश घरत यांचा सन्मान होतोय, स्वागत होतंय. मला यानंतर माननीय श्री चंद्रकांत नारायण घरत यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचं आहे. आनंद सोमनजी, आपल्याला विनंती आहे की आपण चंद्रकांत घरतचा सन्मान करायचा आहे. कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष आणि एका सेवाभावी पतपिढीमध्ये शिक्षक पतपिढीमध्ये निवृत्त होऊन अनेक वर्ष अशी सेवा देणारे चंदूभाऊंचा सन्मान माननीय श्री दीपक पाटील सर. दीपक पाटील सर पुढे यायचं आहे प्लीज. कीर्तेश प्लीज. कीर्तेश, आपल्या शुभ हस्ते दीपक सरांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी या खासदार चषक भरवण्यासाठी खास ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे आमचे विदुरू जयराम पाटील सर यांचा खास स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी महेंद्र भाऊ यांना विनंती करतोय. आणि त्याचबरोबर गणेश भाऊ यांचाही सन्मान प्रणय म्हात्रे करतील. माननीय श्री जिल्हाध्यक्ष, आपल्याला विनंती आहे की आपण जिल्हाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते माननीय विदुर भाऊ पाटील यांचा खास सन्मान केला जातोय. खासदार चषक या ठिकाणी खास आयोजित केल्याबद्दल. भारतीय जनता पार्टी फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत खासदार चषक 2026 सर्व उपस्थित मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या भगिनींचं मी विशेष कौतुक करीन की वेळात वेळ काढून आपण सगळ्या आलेल्या आहात, त्यामुळे आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय श्रीयुत विदुर जयराम पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपण प्रास्ताविक कर. सगळ्यांना नमस्कार. पास्थळगाव फायर क्रिकेट क्लब पास्थळ पुरस्कृत खासदार चषक 2026 आणि या क्रीडांगणावर आंबेडकर ऐतिहासिक क्रीडांगणावर आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतोय. दिनांक 12 मे व 17 मे पर्यंत पास्थळ क्रिकेट क्लब पुरस्कृत खासदार चषक सुप्रसिद्ध आंबेडकर मैदान याच्यावरती ह्या स्पर्धा संपन्न होणार आहे. या खासदार चषकासाठी पालघर डहाणू परिसरातील 32 संघांनी भाग घेतलेला आहे. ही क्रिकेट स्पर्धा रात्री प्रकाश झोतात खेळवली जाईल. ही ओहराम आणि
टेनिस स्पर्धा आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माननीय भरतभाई राजपूत साहेब, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, हे आपल्याला उद्घाटक म्हणून भेटले आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अशोकजी वडे, तसेच देशमुख मॅडम ह्या आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून भेटलेले आहे. तसेच मंचावरील सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, सगळे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, क्रिकेट प्रेमी, हितचिंतक, क्रिकेट खेळाडू या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. आजचा दिवस हा सर्वांसाठी आनंदाचा व उत्साहाचा आहे आणि अभिमानाचा क्षण आहे. क्रिकेट हा केवळ एक क्रिकेट नाही आहे, तर तो युवकांसाठी जिद्दीचा तसेच मैत्रीचा व कुशलतेचा सुंदर संगम आहे. प्रकाश झोतातील रात्रीचे क्रिकेट खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय व अनुभव ठरणार आहे. पालघर डहाणू भागातील खेळाडूंना आपले क्रीडागुण दाखवण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. विजय पराजय हा एक खेळाचा भाग आहे, परंतु सर्व खेळाडूंनी खेळाच्या वृत्तीने खेळून खेळाचा आनंद द्विगुणित करायचा आहे. या खेळाडू वृत्ती जपण्याचे हेच खरे खेळाचे क्रीडांगणासाठी सौंदर्य असेल. या खासदारासाठी भरवण्यासाठी पाचळ गावातील आमचे फायर क्रिकेटचे सगळे सदस्य, गावातील सगळे ग्रुप, आता मी सगळ्या ग्रुपचं नाव घेत नाही, सगळ्यांनी परिश्रम घेतले आणि ही स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली आहे त्यांना मी धन्यवाद देईल. खेळाडूने खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा इथे योजनापूर्ण नियोजन अंतर्गत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलेली आहे. अशा स्पर्धा समाजाला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य लागेल आणि तुम्ही ते कराल ही मी इथे आशा ठेवून इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद विदुर भाऊ. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले माननीय श्रीयुत अशोकजी वडेसाहेब यांना विनंती करीन की त्यांनीही या खासदार चषकानिमित्त आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. फायर ब्रिगेड क्रिकेट कप पास्थळ पुरस्कार खासदार चषक या कार्यक्रमाला उपस्थित पालघर जिल्ह्याचे धडाडीचे आणि डॅशिंग असे आमचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत, तसेच उपाध्यक्ष आणि डहाणू नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जगदीश भाऊ, फार लोक आहेत. आणि तसेच ह्या खासदार चषक ज्यांनी आयोजित केलं आहे माझे मित्र विदुरजी पाटील आणि सर्व मान्यवर, खरंच असा भव्य दिव्य असा ग्राउंड मी सांगू इच्छितो की एक पहिल्याच टायमाला जेव्हा 90-95च्या दशकामध्ये नाईट क्रिकेट क्लब म्हणजे फार मोठी गोष्ट होती आणि त्या टायमापासून फायर क्रिकेट क्लब एक चांगला क्रिकेट टीम होती जी पूर्ण जिल्ह्यात फेमस टीम होती. विदुर पाटील एक चांगले आमचे मित्र, गोलंदाज ते हरीश आहेत, बरेचसे लोक आहेत, गोपी भाऊ वगैरे आहे, हे सगळे फाउंडर मेंबर आहेत आणि आमचे सुधीर भाऊ, हे सर्व ह्या लोकांनी जे म्हणजे किती वर्ष अगोदर बघतो हे तीच मेहनत करतात आणि आता सुद्धा मेहनत करतात.
ह्यांना बघून खरंच फार बरं वाटतं, कारण अजून त्यांच्यामध्ये क्रिकेट खेळत नाही पण क्रिकेटने जिवंत आहे हे ताजं उदाहरण आहे. आणि ह्या ग्राउंडवर मी सुद्धा किती तरी मॅच खेळलेलो आहे. विदुर पाटील आणि ह्यांची टीम फायर क्रिकेट टीम ह्यांनी जो प्रथा ठेवलेला आहे तशीच प्रथा चांगली प्रकारे चालून राहू द्या. आणि हा खासदार चषक, हा भव्य असा खासदार चषक भरवला आहे. आणि मी आमच्या पक्षाच्या वतीने मी विदुर पाटील आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मित्रांनो, तुम्ही बघत असतात की कुठलाही कार्यक्रम असेल तर महत्त्वाचा पार्ट म्हणजे तो सूत्रसंचालन जो करणारा असतो तो. आणि आपले सर्वांचे ओळखीचे आणि लाडके असे आपले घरत सर, जे नेहमी प्रत्येक बोईसरमध्ये तुम्ही स्टेजवर बघत असतील, मग ते एमसेटचा कार्यक्रम असेल की कुठलाही कार्यक्रम असेल, तिथे घरत सरांचं सूत्रसंचालन म्हणजे ते योग्य असतो. तर आज आम्ही फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सरांचाही स्वागत करण्याचं विनंती करतो. मी विदुर भाऊंना विनंती करेल की त्यांनी घरत सरांचं स्वागत करावे. धन्यवाद घरत सर. परत सूत्रसंचालनाची जबाबदारी सर तुम्ही स्वीकारावी. याचबरोबर एक आणखी विशेष सन्मान आणि स्वागत आमचं करायचं. आत्ताच नुकतंच विदुर भाऊ म्हणतात की आमचे मंडळ अध्यक्ष आहेत दोन्ही, माननीय श्रीयुत महेंद्र भोने यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी विदुर भाऊंना विनंती करतोय. हा दोघं, प्रणय म्हात्रेजी आणि महेंद्र. आपण पाहतोय की आपल्या ह्या पश्चिम भागामध्ये किंवा बोईसरमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रमाचे आयोजन केलं जात आहे आणि संघटन केलं जात आहे, हे दोन्ही मंडळ अध्यक्ष यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि या अनेक प्रकारचे कार्य यांच्या हातून घडत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आहे आणि सन्मान आहे. हे जे क्रीडांगण दिसतंय ते क्रीडांगण खास तयार करण्यासाठी ज्यांनी मेहनत केलेली आहे असे आमचे निरंजन घरत सुद्धा इथे आहेत. त्यांचं स्वागत आहे. शब्द फुलांनी स्वागत आहे. नंतर योग्य वेळी त्यांचं स्वागत केलं जाईल. आणि सुचेंद्रने पण खूप मेहनत घेतलेली आहे, त्यांचंही स्वागत आहे. मी अधिक वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीयुत भरतभाई राजपूत सर यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि शुभेच्छा द्याव्यात. फायर क्रिकेट पास्तल आज क्रिकेट टुर्नामेंट जे ऑर्गनाईज केली विदुरजी पाटील साहेब क्रिकेट फायर क्रिकेट ग्राउंडवर. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सरचिटणीस जिल्ह्याचे अशोकजी वडे, त्याच्यानंतर आमचे महिला आघाडी अध्यक्ष विनाताई देशमुखजी, उपनगराध्यक्ष जगदीशजी राजपूत, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आपला तुषारजी, त्यांच्यानंतर पास्तलचे सरपंच आनंद सुमनजी, आमचे सालवाडचे सरपंच संजय पाटीलजी, सरावलीचे सरपंच आपले आनंदजी, आणि आमचे खास करून दोन्ही मंडल अध्यक्ष महेंद्र भोनेजी आणि प्रणय म्हात्रेजी, दुसरे आमचे अमरोलीचे अनिल तरे, आणि इथे आमचे प्रकाश सिंगजी जिल्हा सचिव, आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर. कोणाचं नाव राहिलं असेल मंचावर भरपूर प्रमुख लोक आलेले आहेत, त्यांनाही सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि खास करून विदुरजी तुम्हाला बोलू इच्छितो का हे ग्राउंडची फाईल मंत्रालयामध्ये आपण गेलेली आहे आणि लवकरात लवकर फायर क्रिकेट पास्तलच्या नावाने आपण लवकरात लवकर करून देणार आहेत. आणि इकडे क्रिकेट आम्ही जेव्हा डहाणूवरून बोईसरला पालघरला जातो तर हे ग्राउंड नेहमी आम्ही बघत जातो आणि नेहमी आम्ही थांबतो, गाडी रस्त्यावर थांबवतो आणि 1-2 बॉल फेकले का नंतरच निघतो पुढे. आणि तुम्हाला सांगतो कल्पेशजींनी सांगितलं का विदुरजी जिल्ह्यामध्ये 1 नंबर बॉलर होते, तर माझी विनंती 2-4 बॉल आज पण टाका तुम्ही, आम्ही बॅटिंग करू. आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. हार जीत तर पार्ट एक आहे, पण खेळणं महत्त्वाचं आहे. आणि बोईसरला आणि पालघरला खरोखर
क्रिकेट फार जिवंत आहे. आमच्या डहाणूला ते प्रमाणात फार कमी क्रिकेट आहेत. आमच्याकडची पण टीम जास्त बोईसर आणि पालघरला येतात खेळायला. आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपलं सूत्रसंचालन घरत सर, तुमचाही धन्यवाद. तुम्ही नेहमी आम्हाला कधी कोणताही असा कार्यक्रम असेल जिथे घरत सर नसतात, तुमच्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. खूप छान प्रकारे अशा प्रकारच्या आपले मनोगत आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्व मंचावरील पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंचासमोरील सर्व बंधू भगिनींचं स्वागत आहे. ज्या बाईक आहेत त्या थोड्याशा मागे घेतल्या तर बरं होईल. सर्व मान्यवर आपल्या खेळपट्टीवर येत आहेत आणि तिथे दोन्ही टीम्स ज्या आहेत आजच्या त्या उभे राहतील, त्यांची ओळख होईल आणि श्रीफळ वाढवून तिथे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होईल. आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी खास सांगू इच्छितोय की प्रथम पारितोषिक या स्पर्धेच्या दरम्यानमध्ये 1,11,000 आहे, द्वितीय पारितोषिक 55,000 आहे, तृतीय पारितोषिक 11,000 आहे, चतुर्थ पारितोषिक 11,000 आहे, मालिकावीर आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. आणि आजच्या ज्या संघ जे आता खेळणार आहेत त्यामध्ये साई एकता बिरवाडी आणि लकी स्टार तारापूर असे पहिला संघ असेल. त्या खेळाडूंना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी लाईनअप व्हावं. सगळे मान्यवर या ठिकाणी आपल्या ग्राउंडवर येत आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित सर्व मान्यवर आहेत. जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायती समिती सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, इतर सर्व मान्यवर मंडळी आहेत. सर्वांना या स्टेजवर जागा नसल्यामुळे आम्ही आपल्याला खालीच बसावं लागलं, पण आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय या आयोजकांच्या माध्यमातून. कृपया आपण समजून घ्यावं. नक्कीच आपण समजून घ्याल हे मी खास नम्र निवेदन करतोय. धन्यवाद. आपण कृपया ग्राउंडवर ह्या ठिकाणी उद्घाटनासाठी दोन्ही संघाचे कर्णधार आणि दोन्ही संघ आपण त्या ठिकाणी हजर राहायचं आहे प्लीज. या फायर क्रिकेट क्लब पाचळ पुरस्कृत खासदार चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा सन 2026 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. या पालघर आणि डहाणू तालुक्यामधून 32 संघ या ठिकाणी सहभागी होतील. विशेष समर्थक आहेत विदूर जयराम पाटील, श्री गणेश भीमराव घरत, श्री आनंद पांडुरंग सोमन आणि ज्यांच्यासाठी संपर्क आहे ते म्हणजे निरंजन घरत, चेतन घरत, धीरज घरत, विराज भोईर, पुष्कर घरत आणि लाविन्य घरत. आयोजकांमध्ये रॉकस्टार ग्रुप, RD ग्रुप, यंगस्टार ग्रुप, ओम साई ग्रुप. फटाक्यांची आतषबाजी सुरू होते. VIP ग्रुप, तिरुपती बालाजी ग्रुप, अष्टविनायक ग्रुप, एकता मित्र मंडळ, गोल्डन पासळ ग्रुप, जांटा राजा ग्रुप, गौतम नगर ग्रुप, गुड मॉर्निंग ग्रुप, सब मरेंगे ग्रुप, अनबिटेबल ग्रुप, KCC ग्रुप आणि शिवशाही सोसायटी ग्रुप. अनेक मान्यवर मंडळी ह्या ठिकाणी उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या ठिकाणी खास भगिनींमध्ये माझ्यापर्यंत नावं आलेली, त्यामध्ये रेखा सतपाळ मॅडम, माधवी भोने मॅडम, वैशाली सादुलवाल, नीता पाटील, याचबरोबर मंजुळा गोवारी मॅडम, वैशाली बाबर मॅडम आणि इतर भगिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत. अनेक जुने खेळाडू या ठिकाणी खास उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री भरतभाई राजपूत सर यांच्या जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून, श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचं विधिवत असं उद्घाटन
किंवा ह्या पहिल्या संघाचं विधिवत उद्घाटन केलं जातील. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण उद्घाटन प्रसंगी त्या ठिकाणी ज्या यष्टी लावलेल्या आहेत, स्टंप लावलेले आहेत, त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. महिला आघाडीच्या प्रमुख माननीय सौ मॅडम यांच्या शुभ हस्ते विधिवत असं पूजन केलं जात आहे. याचबरोबर सलोनी मॅडम यांच्या शुभ हस्ते पूजन केलं जात आहे. सर्व मान्यवर मंडळींच्या थोड्याच वेळात श्रीफळ वाढवून उद्घाटन केलं जाईल. आजच्या या उद्घाटन प्रसंगी सर्व पंचक्रोशीतील महिला पास्तळ गावच्या उपसरपंच मॅडम अर्चना मॅडम यांच्या हस्ते यष्टीचं पूजन केलं जातंय. हार अर्पण केला जातोय. ही 6 दिवस चालणारी स्पर्धा कुठलंही विघ्न न येता पार पडो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करताना सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिला जो श्रीफळ वाढवला जातोय तो म्हणजे आमचे ज्येष्ठ क्रीडापटू, क्रिकेट प्रेमी की ज्यांनी जय भवानी टीम मधून क्रिकेट खेळलेला आहे असे सदानंद तुकाराम पाटील सर च्या शुभ हस्ते जय. उद्घाटक माननीय श्री भरतभाई माननीय श्रीयुत अशोकजी वडे साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. माननीय श्रीयुत उपनगराध्यक्ष जगदीश भाऊ राजपूत साहेब यांच्या शुभ हस्ते माननीय श्रीयुत अनिलजी तरेजी माननीय श्रीयुत संजय नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते सरपंच सालवड माननीय श्रीयुत गोपीनाथ माजी उपसरपंच पास्तळ यांच्या शुभ हस्ते वाढवला जातोय. श्रीयुत मनोज चिंतामण घरत अध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघ यांच्या शुभ हस्ते वाढवला जातोय. त्याचबरोबर सुधीर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. हॅलो
माननीय श्रीयुत राऊत आणि विदुरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला आणि सर्वांचं तोंड गोड करण्यासाठी काजू कतरी ही वाटण्यात येते. सर्वांनी गोड तोंड करायचं आहे. प्रभाकर सुधीर राऊत राऊत जामू खांडे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. टीम दोन्ही आजचे पहिले संघ यांना विनंती आहे की आपण ही जी यष्टी बनवलेली आहे त्यांच्या दोन्ही बाजूला उभं राहायचं आहे प्लीज. खेळाडूंना विनंती आहे साई एकता बिरवाडी आणि एकता बिरवाडी आणि लकी स्टार तारापूर या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण पिचच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला उभं राहायचंय. दोन्ही कर्णधार यांना विनंती आहे की कृपया उद्घाटक आपला टॉस करतील तिथे यायचंय प्लीज. कर्णधार साई एकता बिरवाडी लकी स्टार तारापूर दोन्ही कर्णधार आणि ही खेळपट्टी बनवलेली आहे म्हणजे श्रीयुत निरंजन घरत यांनी विशेष मेहनत केलेली आहे. उद्घाटक माननीय श्रीयुत भरतभाई राजपूत यांच्या शुभ हस्ते टॉस कोणी जिंकलेला आहे? साई एकता बिरवाडी यांनी टॉस विनिंग केलेला आहे आणि पहिल्यांदा बॉलिंग करीत आहेत. सर्वांची ओळख कर्णधार सगळ्यांची नावं सांग रे. खेळाडूंची ओळख पटवून घेताना सर्व मान्यवर साई एकता बिरवाडी संघ आणि लकी स्टार तारापूर या दोन मध्ये पहिला सामना हा या ठिकाणी खेळवला जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व मान्यवर उद्घाटक भरतभाई राजपूत, अशोकजी वडे, विदुरजी पाटील, सुधीर घरत, तुषार संखे, गणेश घरत, आनंद सोन, माननीय सर्व उपस्थित उद्घाटक प्रथम पहिली फलंदाजी करतील आणि गोलंदाजी करणार आहेत अशोकजी वडे. जरा बाजूला व्हा सगळ्यांनी. फलंदाजी पहिला ओरम विकेट आणि पहिलाच चेंडू कुठलाही धाव मिळाली नाही. खूप छान चेंडू टाकला आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तटवण्याचा प्रयत्न केला भरतभाई राजपूत यांनी. आणि आता हा अंपायरचा डिसिजन आहे वाईट
आणि 1 रन्स मिळतोय तो भरतभाई राजपूत यांना वाईटच्या कृपेने. गोलंदाजी करतायत अशोकजी वडे. अरे वा, सुंदर टोलावलेला आहे. हा फुल टच बॉल होता. अशोकजी वडे यांचा 4था बॉल, वाईड बॉल. 2 धावा झालेल्या आहेत. एक असा बॉल टाका की जो भरतभाई राजपूत 6 मारतील असा एक बॉल टाका. सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आज उद्घाटन प्रसंगी सर्व महिला भगिनी इथे उपस्थित राहिल्या. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. ग्राउंड शॉट असा मारलेला आहे. यापूर्वी भरतभाई सेंट मेरी हायस्कूल डहाणूचे एक खंदे फलंदाज होते असं एकंदरीत लक्षात येते. सुंदर शॉट आणि तेवढाच या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चला, गोलंदाजी आणि फलंदाजी. बापरे, जरा सांभाळून लेग स्टिकला टाकलेला बॉल. वा वा, सुंदर. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही खूप सुंदर आहे. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सर्व आलेले मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. फायर क्रिकेट क्लब आणि वा, षटकार, 1 बाउन्स चौका. आजची ही खासदार चषक होत आहे. हे खासदार चषक हा पुन्हा चौका गेलेला आहे. या खासदार चषकामध्ये इथले पंचक्रोशीतली सर्व समाजातील घटकातील लोकांनी सहभाग दिलेला आहे. सर्व खेळाडूंनी, सर्व आयोजकांनी आणि खूप छान प्रकारे असा भरतभाई राजपूत फलंदाजी करत आहेत. आणि लेग स्टिकला टाकू नका रे, ऑफ स्टिकला टाका बॉल. हा, छोटा बॉलिंग करतोय. सुंदर. वा वा, सुंदर लढवलेला बॉल ऑफ स्टिकच्या बाजूने. आपल्या सर्वांचं, मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी खास उपस्थित राहिलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, अधिकारी, या सर्वांचं फायर क्रिकेट क्लब आणि खासदार चषकांमध्ये आपलं स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आमचे कॉमन की वयवर्ष पण तरुणाला लाजवेल अशी ऊर्जा त्यांच्याकडे आहे, असे सुधीर भाऊ घरत, आंबडगोड मैदानाचे या अध्यक्ष. सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी साई एकता बिरवाडी आणि लकी स्टार तारापूर या दोन्ही संघातला सामना सुरू होईल. अजूनही वेगवान गोलंदाजीला फलंदाजी करणारे आमचे भरतभाई राजपूत, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, खूप सुंदर प्रकारे अशा प्रकारे फलंदाजी करतायत आजच्या या सायंकाळी. आणि हा पहिला क्लीन बोल्ड झालेले आहेत आणि त्यांनी बॅट या ठिकाणी दुसऱ्यांना दिलेली आहे. अशोकजी वडे बॅटिंग करतील आता. हो हो हो, लेग रे प्लीज टाका बोले. वा, सुंदर टोलवलेला आहे. आणि हा पहिला चौकार अशोकजी वडे यांच्या फलंदाजीमधून. आणि यष्टीरक्षक म्हणून जी भूमिका बजावत आहेत ते म्हणजे तुषारजी संखे. वा वा, सुंदर.
या क्रीडांगणावर जे फलक लावलेले आहेत, बॅनर लावलेले आहेत, त्या बॅनरमध्ये 1970 पासून जी जय भवानी टीम होती त्यातील खेळाडूंचे सर्व बॅनर, शुभेच्छाचे बॅनर इथे लावलेले आहेत. त्यांनी खास अशा प्रकारे विशेष सहकार्य आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. आणखी कोणाचे आभार मानायचे, नावं घ्यायचे, सांग नावं कोणाची घ्यायची सांग. नावं नाही घेतलं, सगळ्या ग्रुपचे करा. यासाठी साधारण आधी 7 दिवसामध्ये टुर्नामेंट अरेंज केली आहे. अशाच प्रकारे गेल्या वर्षी सुद्धा आपण ही खासदार चषक भरवण्याचा प्रयत्न केला, पण निसर्गाने आपल्याला साथ दिली नाही. वा, सुंदर पुढचा चेंडू जातोय चौकार. अगदी कमी वेळामध्ये 7 दिवसामध्ये टुर्नामेंट आपण आयोजित केली. या आयोजकांचं खरोखरच कौतुक आहे आणि त्यामध्ये सर्व 5 फायर टीम क्रिकेट क्लबचे सर्व मान्यवर आहेत, त्यांचे खरोखरच धन्यवाद आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ही आयोजन केलेलं आहे. याचबरोबर आजच्या ह्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर हेमंतजी सावरासाहेब येणार होते. ते दिल्लीला आपल्या कामासाठी गेल्यामुळे या ठिकाणी आज येऊ शकले नाही, परंतु शेवटच्या दिवशी नक्कीच ते येतील. हा, गीत आहे, गीत ऐकूया आपण. अरे कुछ दिया ही नहीं करके अभी हम लोग कब से बैठे उसके ऊपर तुम सेट करो कैसे बैठेंगे अरे हम लोग कब से आके रुके 5 बजे से कुछ किया ही नहीं था अरे कुछ किया ही नहीं था 5 बजे से हम लोग अभी कैसे कैसे किए अरे त्याच्यावर सेट करायचं बॅनर कुठे हटवणार आहे शिवाय घालेल तो विदर्भ करत होते तो नाही थांबले त्याला मी काय करणार आहे काय आता पकडून ठेवू अरे यार तुमचं पण आहे ना असं आहे ना यार
तुम्ही असे बोलत राहतील ना मग नाही होत तसं आपल्या वेळेवर रेडी नसतो मग आपण त्याला शांत राहायचं अरे ते बॅनर काढून वेळ आहे का तू हॅलो. फायर क्रिकेट क्लब पासळ चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे, खेळाडूंना पण विनंती आहे की कृपया मंचासमोर यायचं आहे प्लीज. पाहुण्यांना पण विनंती आहे की आपण मंचासमोर यायचं आहे. ते आता मी आपली लोकांची आपण